मी वेस्ट मॅनेजमेंट ग्रुपला आहे, तर या संबंधित मला तुमच्याशी मुलाखत घ्यायची होती. बोल. माझा पहिला प्रश्न आहे की जे ओला कचरा असतो स्कूलचा, त्याची जबाबदारी कुणाची आहे? जबाबदारी म्हणजे काय आहे की ओला कचरा सुका कचरा जो आहे तो सगळ्या हाऊसकीपिंगच्या ज्या मावश्या आपल्याकडे आहेत त्या मावश्या तो सगळा कचरा एकत्र करतात. ओला आणि सुका हा वेगवेगळा केला जातो. एखाद्या डस्टबिनमध्ये भरून नंतर तो कॅरी बॅगमध्ये भरून कॉर्पोरेशनची गाडी येते आपल्याकडे, त्या गाडीमध्ये तो आपण टाकला जातो. अच्छा, तर सर माझा दुसरा प्रश्न आहे की कचरा तुम्ही किती दिवसातून करता? कचरा कसा आहे, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. एकदा सकाळी आल्यानंतर मावशी क्लासमध्ये झाडू मारतात, त्याच्यानंतर मुलं 2:30ला जातात, त्याच्यानंतर मग पूर्णतः क्लीन केलं जातं आहे आणि तो जो आहे तो कचरा एकत्र केला जातो डस्टबिनमध्ये. तर सर माझा तिसरा प्रश्न आहे की आपल्या स्कूलमध्ये किती मावश्या आहेत आणि कसं कसं काम केलं जातं? ठीक. आता कसं आहे, आपल्या स्कूलमध्ये 85 म्हणजे 85 मावश्या आपल्याकडे आहेत. त्यामध्ये आपण प्रत्येकाला वेगवेगळ्या टायमिंगमध्ये बोलवतो आहे. काही मावश्या सकाळी 7ला येतात, त्या 3:30ला जातात. काही मावश्या 8ला येतात, त्या 4ला जातात. काही मावश्या 7:30ला येतात, त्या पण 4ला जातात. काही मावश्या 8:30ला येतात, त्या 5ला जातात. काही मावश्या 10ला येतात, त्या 6ला जातात. काही मावश्या 11ला येतात, त्या 7 वाजता जातात. तर आपण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट फ्लोअरला वॉशरूमसाठी 2 मावश्या केलेल्या आहेत आणि फ्लोअरसाठी 2 अरेंज केलेले आहेत. तसंच प्रत्येक ठिकाणी फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, प्रत्येक असं 3रा, 4था, 5वा, 6वा, 7वा, 8व्यापर्यंत हे आपण हे केलेलं आहे. दोन्ही बिल्डिंगमध्ये तसं ते आपण विभाजन केलेलं आहे आणि प्रत्येकाला त्यानुसार आपण काम दिलेलं आहे की कोणी कुठल्या वेळेला यायचं, त्यांचं काम काय आहे, किती वाजता यायचं, किती वाजता जायचं, दिवसभरामध्ये काय काम करायचं, ते सगळं आपण त्यांना पहिले विभागणी करून दिल्यानुसार ते काम करतात. अच्छा. तर सर माझा चौथा प्रश्न आहे की तुम्ही कचरा व्यवस्था करण्यासाठी कुठले साहित्य आणि कुठून घेता? आपण कचरा त्याचं व्यवस्था करण्यासाठी आपण मार्केटमध्ये पिंपरीला असे साहित्याची दुकान आहेत, तिथे आपण कॅरी बॅग आणतो, डस्टबिन आणतोय, माप आणतोय, त्याच्यानंतर झाडू आणतोय. हे सगळं आपण एकखट्टा आपल्या महिन्याला जेवढं साहित्य लागतं आहे तेवढं आपण एकदा तिथं आपण साठा केलेला असतो. त्यानुसार दर दिवसाला जेवढं लागतं, कॅरी बॅग म्हणा, झाडू म्हणा, पोछा म्हणा, मॉप म्हणा, पट्टी, वायफर, जेवढं लागतं तेवढं मावशीला सगळं आपण पुरवला जातो. तो कचरा आपण एकत्र केला जातो आणि कॉर्पोरेशनच्या गाडीमध्ये दर 2 दिवसाला गाडी आपल्या शाळेमध्ये येते. ते आल्यानंतर आपण सगळ्या मावश्या म्हणून तो कचरा आपण एकदा त्याच्या गाडीमध्ये आपण देऊन देऊ. ठीक आहे. तर मुलाखत संपवण्यासाठी माझा शेवटचा प्रश्न आहे की तुम्हाला विद्यार्थ्यांना वेस्ट मॅनेजमेंट बाबत काय संदेश द्यायचा आहे? मला आता एकच संदेश त्यांना विद्यार्थ्यांना द्यायचा आहे की मुलांनी शाळेमध्ये कचरा न करावा. कॅरी बॅग किंवा बॉटल किंवा इतरत्र कुठलाही कचरा असे म्हणजे इकडं तिकडे फेकू नये. जो आपल्या प्रत्येक क्लासमध्ये आम्ही डस्टबिन ठेवलेले आहेत त्यामध्येच तो कचरा टाकावा. शक्यतो कुरकुरेचे पाकिटे किंवा चॉकलेटचे कागद किंवा अजून जो काय प्रकारचा आहे तो इतर कुठेही न टाकता त्याच डस्टबिनमध्ये टाकावा. आपली शाळा सुंदर आणि स्वच्छ ठेवावी. सुंदर शाळा आपली दिसली पाहिजे, एवढंच मला म्हणायचं. थँक्यू तुमच्या ह्या मूल्यवान वेळासाठी. पहिला प्रश्न कृपया भारत विकास ग्रुपची ओळख करून आणि तुम्ही काय काम करता ते पण सांगा. भारत विकास ग्रुपची ओळख म्हटल्यावर सर्वप्रथम एक भारत विकास ग्रुप एक समूह बनण्यात आला. त्या समूह 1993मध्ये श्री हनुमंतराव गायकवाड सरांनी बनवला. त्याच्यानंतर मग 1997मध्ये हाऊसकीपिंग या कामाला सुरुवात झाली. सर्वप्रथम क्लायंट म्हटलं की टाटा मोटर्स. टाटा मोटर्सला सुरुवातीला बीबीसीमध्ये होते फक्त 8 माणसं, 8 जेंट्स. त्याच्यानंतर आता करंटमध्ये बीबीसीमध्ये आहेत 80,000पेक्षा जास्त लोक. त्याच्यामध्ये आपल्याकडं फॅसिलिटी आहेत फक्त हाऊसकीपिंग, ऑदर पण आहेत, सर्वोच्च न्यायालय, आपलं श्रीराम मंदिर, भरपूर अशा ठिकाणी आपलं काम स्कूल आलेलं स्कूल, कॉलेजेस, पुणेमधलं डी वाय पाटील हॉस्पिटल, डी वाय पाटील सगळे वायसीन हॉस्पिटल सगळे. स्टार्ट. दुसरा प्रश्न की आपण कचरा व्यवस्थापनाशी संबंधित कोणते काम करतो?
समजा आपण कचरा व्यवस्थापन आपले जे लोकलला सिटीला प्रत्येक ठिकाणी आपल्या व्हॅन आहेत आणि त्याच्यावर आपली तिथे स्टाफ असतो. आपण दूरवर स्टेज जाऊन त्याचा कचरा गोळा करतो आणि त्याच्यात आपण त्यांचं सेग्रिगेशन करतो. ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा असं दोन वर्गीकरण करतो. त्याच्यामध्ये त्यांना वर आपण पाठवतो सेग्रिगेशन. त्याच्यामध्ये ओला कचरा नॉर्मली आपण जिम त्याच्यामध्ये सुका कचरा सुद्धा असं आपण दुसरा प्रश्न की आमच्या शाळेसोबतचे सहकार्यामुळे कोणते बदल या सुधारणा दिसून आले? अच्छा, म्हणजे अबाउट कामाविषयी सांगता की शाळेविषयी चेंजेस काय आता नॉर्मली आम्हाला हार्डली आता एक वीक झालं आहे. जवळपास आहेत सगळे स्टुडंट आहेत, डिसिप्लिन आहे, चांगले आहेत सगळे. आणि जे स्थिती समजा साईन बोर्ड वगैरे लावतो त्याचं फॉलो वगैरे करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण स्वतःच्या घरामध्ये डिसिप्लिन पाळतो तिथं इथं विद्यार्थी पाळतात आपले आणि सगळे रूल्स फॉलो करतात. त्याच्यामुळे आम्हाला काही जे काम करतात आमचा स्टाफ त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही. असं बेस्ट आहे स्टुडंट, काही प्रॉब्लेम नाही. शेवटचा प्रश्न विद्यार्थ्यांना साफसफाई या अशा गोष्टींबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आता नॉर्मली स्कूलमध्ये आपण यूज करतो समजा आपण नोटबुक वगैरे बुक नॉर्मल आपण काढत नाही, पण नॉर्मली यूज करतो नोटबुकमध्ये आपण काय करणार तर रॅपर वगैरे करणार. रॅपर आणि आपण दुसऱ्या गोष्ट म्हणजे आपण टिफिन आणतो. टिफिन येतो ओला कचऱ्यामध्ये आणि शक्यतो प्रत्येक स्टुडंटने एक प्रोजेक्ट बनवा आपल्या याच्यात आपल्या क्लासमध्ये की घरूनच आपण काहीतरी एक वेगळी डस्टबिन बनवायची. म्हणजे आपण जेव्हा प्रोजेक्ट बनवतो शाळेसाठी एक डस्टबिन बनवायची, त्याच्यात ओला कचरा वेगळा, सुका कचरा असं वर्गीकरण करायचं त्याच्यात. आणि आपण जेव्हा रॅपर वगैरे फेकतो तर असं विस्कळीत कुठे फेकतो. क्लासमध्ये आपण काय करतो तो वन साईड अदर साईडला थ्रू करतो कोणाला फेकतो वगैरे नाही का. त्याच्यामुळे काय होतं सगळे विस्कळीत कचरा होतो. तेव्हा आपण जेव्हा आपल्या क्लासमध्ये 2 डस्टबिन राहतात आणि तिथं लिहिलेलं असतं स्पष्ट की ओला कचरा सुका कचरा, तेव्हा आपल्याला तिथं टाकायला सोपं जाईल. आणि राहिलं टिफिनमध्ये कोणाचं काहीतरी उरतं तर ते त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. तर अशा प्रकारे स्टुडंटना आपलं वर्गिंग प्रत्येक क्लासमध्ये इव्हन ऑल स्कूलमध्ये ते आता कंटिन्यू झालं पाहिजे. मावशींना पण सोपं पडेल त्यांना पण ते सॅग्रिगेशन करायला सोपं पडेल. कारण कसं होतं आता आणि त्यांना सोपं पडलं म्हणजे जे कलेक्ट करणार आहे जे आपल्याला पुढं पाठवायची प्रोसेसला तर ते पण त्यांना सोपं पडेल. आमच्याशी तुमचा अनुभव शेअर करण्याबद्दल धन्यवाद आणि भारत विकास गटाचे कार्याचे आम्ही खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. हा ऑर्गॅनिक प्लॅन्ट आहे, याची पूर्ण माहिती तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर सांगेल. प्लीज. सर्वप्रथम ओला कचरा जो बिल्डिंगमधून येतो तो इथे साठणी केला जातो. इथे छाटल्यानंतर तो त्याच्यामध्ये जो प्लॅस्टिक वगैरे जो कचरा असतो तो काढला जातो आणि जो मोठे पार्ट असतात त्या पार्टला छोटे केले जातात. त्याला छोटे बारीक पीस केल्या जातात. त्याच्यामध्ये कोको पावडर आणि मायक्रो हे मिक्स केले जाते. आता त्याला सडण्यासाठी एक प्रोसेस लागते. मायक्रोबीने तो सडवतो आणि सडल्याशिवाय खत बनत नसते. खताला बनण्याच्या प्रक्रियेसाठी 75 दिवस लागतात. ठीक आहे. ते याच्यात छाटल्यानंतर ते याच्यामध्ये टाकले जातात. डेली प्रोसेसमध्ये ते 20 दिवस वापरले जातात. साठवल्यानंतर त्याला 20 दिवस साठवल्या जातात. हा बीन भरल्यानंतर त्याला पॅक केला जाते. नंतर दुसऱ्या प्रोसेससाठी दुसरी बीन वापरली जाते. प्रत्येक बीनमध्ये हे सायकल प्रोसेस आहे. 75 दिवस लागतात. 20 दिवस याच्यात, 20 दिवस याच्यामध्ये आणि 20 दिवस त्याच्यामध्ये. अशी 60 दिवस झाल्यानंतर 15-20 दिवस आम्ही याच्यामध्ये ठेवतो. कारण एरेशन याच्यामध्ये ठेवल्यानंतर तो इथे 20 दिवसानंतर त्याला कटिंग केलं जाते. खत हे 3 प्रकारचे असतात. जैविक खत, नैसर्गिक आपला रासायनिक खत आणि ऑर्गॅनिक खत. आपण जे प्रोसेस बनवतो या ऑर्गॅनिक खताची ती पूर्णपणे नॅचरल आहे. याच्यामध्ये टाकल्यानंतर याला एरिएशन द्यायला जातं. एरिएशन ब्लोअर असतात कारण जो बॅक्टेरिया तयार होतो तो खताला ब्लॅक जो हे आहे पार्ट त्याला खाऊन तो बारीक करतो आणि तो
ते मरण पावल्यानंतर त्याच्यापासून जे बनणारं खत आहे ते नॅचरल खत आहे. एरिएशन त्याच्यासाठी दिलं जाते बॅक्टेरियांना सेटल होण्यासाठी. त्याच्यानंतर याच्यातून काढल्यानंतर ते 75 दिवस झाल्यानंतर त्याला कटिंग करून आपण बारीक बनवून अशा प्रोसेसमध्ये त्याचा चौथा जो आहे तो साईडला ठेवला जातो आणि हे खत पूर्णपणे प्रोसेस झालेलं हे खत आहे. हे खत हे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. हे खत